कुर्मानी रामकृष्ण हरी सर्प आहे. अजून असं सर्प रामकृष्ण हरी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज मी लवकर उठले आणि सर्वांच्या अगोदर आंघोळ करून घेतली. आणि आज मम्मी, भाऊ, काकी, पप्पा आणि आई आज सगळे मिळून जाणार आहेत दिंडीला. तर ह्यांची चालली तयारी सर्वांची. इकडं चालली काकीची, तिकडं चालली आईची, पप्पाची, आणि इकडं मम्मी आणि भाऊ उरकून घेतात. तर चला हे दिंडी जाणार आहेत आणि मग मी बनवणार आहे स्वयंपाक. बघा, आता आम्ही लागलो नाश्ता करायला सर्वजण. आणि इकडं आजी खाती. आजी काय खाती? बिस्कुट. बिस्कुट. आजी खाती बिस्कुट. अण्णा काय खाताय? बटर. अण्णाला म्हणा येत नाही बिस्किट. अण्णा म्हणतात आलंच हे, बोलूनच देत नाही. पाव खाते, पाव म्हणा पाव. आजी खाते पाव. पाव कुठे? हे काय वडा. वडा नाही मला कळत. वडापाव आपण करतो. वडा नाही, पाव आहे. पाव नेसता हे पाव आणि चहा आणि हे रात्री वडाला चाललंय. करतो नाश्ता. का बांधायचंय पण त्याला? आज लवकर झालं. तर बघा, आता सर्वांच्या पाया पडून झालं. जे घरी आहे त्यांच्या बी पडली आणि जे चालल्यात त्यांच्या पण पाया पडली. आता हे चालले इथं हिची बॅग भरती आणि तिकडून आले मम्मी, भाऊ. आता मी चालले ह्यांना सोडायला रस्त्याला. बघा, मी पण ह्यांच्यासोबत चालली दिंडीत. ही घेतली मी पिशवी आणि इकडं मम्मी, भाऊ ते आहेत. काय व्हिडिओ काढायचा म्हातारा नाही म्हणते. मम्मी, नाना पाया पडून देत नाहीत. काकीला बी नाही, मला बी नाही. इकडे चालल्यात दिंडीत. मैत्रिणी चालल्यात दिंडीत. मैत्रिणी दिंडीत चालले. कुठं चालला तुम्ही? मैत्रिणी झाल्या दिंडीत. भाऊ, मम्मी, ते काका, मावशी आणि ही काकी आमची. कुठं चालली? कुठं चाल? रामकृष्ण हरी म्हण. चालली तर रामकृष्ण हरी म्हणा. आणि तुम्ही गाडी आणली हानी. हे काय म्हणले चालत जायच्यात? मला कुठं गाडी दिसली, नुसतं का किंवा म्हणलं. मी म्हणलं इथं कुठं आहे ना वाटतं नाश्ता. तिकडं पलीकडे नाश्ता आणि जेवण कुठे? लिंबुऱ्यात. बघा आमची काकी. बाय बाय. घ्यायचं असं खोट. काकी खोटं घालते. बघा गेली. आता सगळी गेली. आई आणि पप्पा पाठीमागून जाणार आहेत. मम्मी, भाऊ आणि काकी इकडनं चालली. बघा कुठून चालल्यात माळामाळानी. भाऊ तिथं गप्पा मारत बसला तर ह्या दोघी चालल्यात पुढं. आणि मी आता त्यांना सोडून चालली घरी. आम्हाला काय आता स्वयंपाक बनवायचा नाही. रात्रीचं आमच्या इथं एक दिंडी होती शेजारी, तर त्यांनी आम्हाला दिंडीचा प्रसाद दिलाय. तर तीच प्रसाद आता आम्ही सर्वजण नाश्ता करणार आहे त्याच प्रसादाचा. आता 8 वाजून गेलेत आणि पप्पा गेलेत गावात. काय? हा, 8 दिवस आहे इथंच. या मग. तर ते मम्मीची मैत्रीण आहे, मावशीत म्हणजे त्यांची जरा कास्ट वेगळी. तुम्हाला तर बघितल्या समजलंच असेल की कोणते कास्ट आहेत त्या. तर त्यांचा लय जीव आहे माझ्यावर. तर मला म्हणत्यात चालली का? मी म्हणलं नाही, 8 दिवस इथंच आहे, या म्हणलं भेटायला. आता घरी जायचं आहे. पप्पा गेलेत गावात, पप्पांना यायचं आहे आणि मग गाडीवर जायचं मामा सोडायला. आणि पप्पा गाडीवर जायच्यात आणि हे गेलेत मधनं चालत. तिथं आमची ते एका जागेवर नाश्ता असतो आणि नंतर तिकडे लिंबूर आहे म्हणून तिथं असतं जेवण. आणि तिकडे चालले. मग आमच्या इकडचं वातावरण. इकडं घर आहे आमचं. हे नाना त्यांचं आणि ते काकी त्यांचं आणि ते आमचं. आणि इकडं केळी छान. इकडं पण राणे आणि इकडं पण राणे. बघा इकडं बाजरी केली आणि तिकडे सौर ऊर्जा. हे सगळं आमचंच आहे. म्हणजे आमचं काकींचं हे सगळ्यांचं आमचंच आहे सगळ्यांचं मिळून. छान असं.
आता रामभाऊ गेलाय व्यायाम करायला, त्याला अकॅडमीत टाकायचं. ते व्यायाम करून येईपर्यंत तोपर्यंत माझं कामं होतात आणि मग तो आला की नाश्ता बनवून द्यायचा, मग कामच झालं. तुम्ही का नाहीत गेला? पण जायचं असतंय कधी ना, म्हणजे द्वारे महागारी फिरल्या दिंडीत जायचं. आणि तर मग आमच्या घरासमोर कशी विहीर आहे, इकडं विहीर आहे आणि इकडं आहे घर. ही विहीर आहे ना पावसाळ्यात गच्च भरती, अजून जास्त काही पाऊस झाला नाही त्यामुळं फुल भरली नाही, पण लय फुल भरती. बघा ह्या विहिरीत आम्ही पोहलोय लय वेळा. इथं बोर आहेत, ह्या बोरीची बोरं काढायची, खायची, लय इथलं खूप आठवणीत. आणि तिथं दिसतंय ना ते शिवरीचं झाड, तिथलं आम्ही शेरडांना ते खायला पण काढायचो आम्ही शेळ्यांना, त्याचं तिथं उतरून खायला काढायचो शेळ्यांना. बघा आणि इकडं घर आणि इकडं विहीर, बघा तिकडं घर. आता गेली सगळी. आता घरी फक्त इकडल्या घरी नाना, इकडं मी, मम्मीची आई, आजी आणि अण्णा, आणि तिकडं वहिनी आणि चुलत भाऊ, एवढंच आहे आम्ही घरी, बाकी कोणच नाही. तर बघा आता सर्व माझे काम आवरून झाले आणि मी चालले वहिनींकडं. तर आजी एक आजी शेंगा तोडते आणि एक आजी झोपली. मग माझ्यासोबत गप्पा मारायला कोणच नाही, सारखं सारखं मोबाईल नाही बघू वाटत, त्यामुळे मी चालले वहिनींसोबत गप्पा मारायला. आणि जाताना चालले वहिनींना खायला घेऊन. बघा इकडं शेंगा उकडलेल्या आजीनं दिल्यात मला, तर ते शेंगा घेऊन मी चालले वहिनींकडं. कडवाळ बघा कसलं झालंय, पावसाने सगळं हे झाले, कुठं गेले कुठं नाही. पाऊस आला की हे पूर्ण रान गच्च भरतं ह्याने पाण्याने, पूर्ण रान गच्च भरतं, तिथपर्यंत पाणी जातं घरापर्यंत, त्यामुळे ह्यात जास्त काही येतच नाही. आता जास्त पाऊस झाला की हे आलं ते पण जाईल. आणि इकडं केली बाजरी. तर चला आता वहिनीसोबत थोडेसे गप्पा मारते आणि येते वापस. बघा आता वहिनीकडून आले गप्पा मारून, आणि ह्या दोघींना शेंगा तोड लागते, त्या शेंगा तोडू लागते शेंगा, मग काय करते खाती शेंगा. एक तोडते आजी, मला म्हणते तोड लागते नुसती खाती. आणि ती दुसरं काय करते, तो कुठं गेलंय ती तसला आणते हड्डी आणि खाते. तर बघा आता संध्याकाळचे 8 वाजले आणि माझा सगळा स्वयंपाक करून झाला. आणि आता मी आणि आजी बसले जेवण करायला. आणि आजीने आणि अण्णांनी जेवण केलं मगाशी. आणि रामभाऊ काही घरी नाही, ते कुठेतरी गेलाय गावात मामासोबत, त्यामुळे आम्ही दोघे जेवण करते. बघा इकडे मी काय बनवलंय, अंड बनवलंय खाण्यासाठी, आणि आजीने बनवल्या भाकरी. तर चला आता आम्ही जेवण करतो. तर बघा आता आमचं जेवण वगैरे झालं सगळ्यांचं, आणि पाऊस चालू झाला आहे. दुपारपासून पाऊस चालू, इकडे जाईनाच आहे पाऊस. तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्ही मला व्हिडिओ कंटिन्यू करा. थँक्यू. ओके बाय फ्रेंड्स.